कूलरची मोटर जळण्याचे कारण म्हणजे एक तर कूलरची मोटर जाम येणे किंवा जाम आली तरी पण आपण त्याच्यामध्ये काडी टाकून अशा प्रकारे चालू करतो, काडी टाकून याला सुरू करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जी आपली कंपनीची वाइंडिंग राहते ते पूर्ण हिटअप येते आणि त्याच्यामुळे हा कूलर जळतो. तर कूलरची मोटर जळली तरी त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची ते आता तुम्हाला सांगते. तर नमस्कार मित्रांनो, कूलरची मोटर जळल्याच्या नंतर त्याची कशी काळजी घ्यायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हे बघू शकता, कूलरची मोटर ही जळली होती. ही 18 इंची कूलरची मोटर आहे मित्रांनो, इंडो कंपनीची. आता जर तुम्ही हे मार्केटमध्ये घ्यायला गेले तर हे 2500 ते 2600 रुपयाच्या दरम्यान मिळते. हे बेरिंगची राहते मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही याचं रोटर. हे मोटर जळण्याचं एकच कारण आहे, जे की म्हणजे मोटर गरम येणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बेरिंग राहते मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. असे तर आपल्याला फ्रीज वाटते, चांगलीच बेरिंग वाटते, तरीसुद्धा मोटर आपली एक वेळा सुरू झाली की ती थोडीफार तरी गरम येतेच. गरम आल्यामुळे हे बेरिंग जे आहे हे आपल्याला आता फ्री वाटते, पण गरम आल्याच्या नंतर हे पूर्णतः जाम येऊन जाते बेरिंग. मोटर रिवाइंडिंग करतो तेव्हा आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, हे जे बेरिंग आहे दोन्ही पण, हे सगळ्यात अगोदर ही बेरिंग बदलून घ्यायची आहे. मोटर जळली की ही दोन्ही पण बेरिंगा चांगल्या प्रकारे आपल्याला बदलून घ्यायची आहे. चला तर मग आता सगळ्यात अगोदर आपली तर वाइंडिंग तर आपण पहिलेच करून ठेवली होती. आता सगळ्यात अगोदर हे बेरिंग, हे पुलरच्या साहाय्याने हे बेरिंग काढणार आहोत आणि हे पण बेरिंग काढणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण याची बेरिंग काढून घेणार आहोत, त्यानंतर आपण मोटर फिट करणार आहोत. कूलरला करंट येऊ नये याच्यासाठी आणखी हे जे तुम्हाला दिसून राहिलं आहे पूर्ण ब्रॅकेट, हे ब्रॅकेट जसे ना तसेच आपण लावणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता हे बघू शकता, मी दोन्ही पण याची बेरिंग बदलून घेतलेले आहे. जर भविष्यात कधी काम पडलंच याच्यामध्ये ग्रीस वगैरे टाकायचं तर हे बघू शकता, हे प्लॅस्टिकचे याचं कवर आहे. हे असं प्लॅस्टिकचं कवर खुललं की याच्यामध्ये आपल्याला ग्रीस भरता येते. बघू शकता तुम्ही, दोन्ही पण अशा प्रकारे बेरिंग लावून घेतले आहे, जेणेकरून भविष्यात जर याच्यामध्ये ग्रीस भरायचं काम पडलं तर कस्टमर स्वतः पण मोटर खोलून ग्रीस भरू शकते. टेस्टरच्या साहाय्याने वरची कॅप काढायची आहे आणि याच्यामध्ये ग्रीस भरायची. आता आपली ही मोटर फिट करून झाली आहे. आता आपल्याला ह्या फ्रेममध्ये फिट करायची आहे. बघू शकता, हे त्याची फ्रेम आहे, हे त्याचं पाता आहे. या फ्रेमची एक खासियत सांगून देते तुम्हाला. आता या फ्रेममध्ये बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आपण ही मोटर फिट करून घेतली आहे. बघू शकता, याला पूर्ण 8 नटं लागलेले आहे. हे 2-2 नटं लागते एका पट्टीला, असे पूर्ण 8 नटं लागलेले आहे. याची या फ्रेमची खासियत म्हणजे मोटर जरी जळाली तरीसुद्धा त्या कूलरला करंट येत नाही. ते कशामुळे येत नाही बघू शकता. ह्या मोटरला डायरेक्ट ही पट्टी फिट आहे. ही पट्टी डायरेक्ट आपली ह्या बुशमध्ये गेली आहे. हे रबर बुश आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. हे रबर बुश आहे. हे रबर बुश फक्त या पट्टीवरती फिट राहते. त्याच्यामुळे एक कॉन्टॅक्टच येत नाही आपला, म्हणजे कूलरच्या बॉडीचा आणि ह्या मोटरचा काहीच कॉन्टॅक्ट येत नाही. त्याच्यामुळे आपल्या कूलरला करंट येत नाही. हे बघू शकता तुम्ही, हे पट्टी आहे. या पट्टीच्या आतमध्ये हे बघू शकता, पट्टी कशाच्या आतमध्ये गेली आहे, हे रबरच्या आतमध्ये गेली आहे. रबरचा आणि ह्या बॉडीचा काहीच संबंध येत नाही. हे बघू शकता, हे रबरला डायरेक्ट अशी पट्टी दिलेली आहे, दोन्हीकडून 2 नट बोल्ट लावून. त्याच्यामुळे कूलरला आपल्या कशाही प्रकारचा करंट येत नाही, मोटर जळली तरीसुद्धा. आता आपण याची वायरिंग करून घेणार आहोत. बरोबर आहे ना? आता आपली कूलरची मोटर पूर्णतः फिट करून झालेली आहे. तुम्ही याची स्पीड पण बघितलेली आहे, चांगली स्पीड आहे. याच्यामध्ये 6चं कंडेन्सर कॅपॅसिटर लावलेलं आहे. आणि हे जे मोटर आहे, मोटर वेगळी येत असते आणि ही जी फ्रेम दिसत आहे तुम्हाला, ही फ्रेम वेगळी येत असते. तुम्ही जे नवीन कूलर घ्यायला जाता तेव्हा नवीन कूलरसोबत अशी फ्रेम लागून येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवाल. धन्यवाद.